मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला सांगणार आहे, जेवण झाल्यानंतर ताटात हात का बरं धुवायचा नसतो, यामागील सत्यता जाणून घ्यायची आहे. याचं काय रहस्य आहे? जेवण केल्यानंतर आपण ताटात हात का बरं धुवू नये, तर ते पाहूया. सध्या ग्रामीण भागात आणि बऱ्याच ठिकाणी असं दिसून येतं की अनेक लोक जेवण केल्यानंतर त्याच ताटात हात धुतात. पण हे अत्यंत चुकीचं आहे. जेवण केलेल्या ताटात हात का बरं धुवायचा नसतो, यामागील रहस्य नक्की काय आहे, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ नक्की स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. मित्रांनो, एक छोटीशी कथा सांगणार आहे. एक अत्यंत गरीब माणूस होता. गरीब कुटुंब होतं. तो गरीब व्यक्ती जेवायला बसला तेव्हा त्याची जी पत्नी होती तिने डाळ, भात, भाजी, पोळ्या बनवल्या होत्या आणि हे सर्व पदार्थ ताटात घालून घरी जे काही लोणचं होतं ते सर्व ताटात घालून जेवणाचे ताट तयार करून घेतले होते. तो माणूस जेवायला बसला होता. तेवढ्यात दारात एक महात्माजी भिक्षुक आले आणि ते म्हणाले, हे भाऊ भिक्षाम देही, हे भाऊ भिक्षाम देही, खूप उपाशी आहे मी, मला खूप भूक लागली आहे, मला काही जेवण मिळेल का, मी खूप दिवसापासून उपाशी आहे. तो माणूस बिचारा जेवायला बसला होता. समोर ताट आहे आणि दारात एक उपाशी माणूस उभा आहे. त्या माणसाचे आदरपूर्वक त्याला आतमध्ये बोलवले. या महात्माजी, आपण कुठून आले आहात? आमचं भाग्य खूप मोठं आहे की तुम्ही आमच्या घरी आलात. तुमचे पाय आमच्या दारी लागलेत, हेच आमचं खूप मोठं भाग्य. ते तपस्वी महात्मा होते. आसन देऊन त्यांना जेवायला बसवलं. स्वतःसाठी तयार केलेलं ताट त्यांनी त्या तपस्वी महात्माजींना दिलं. त्या गरीब व्यक्तीच्या घरात जे जेवण बनवलं होतं ते अगदी थोडंसंच बनवलं होतं. ते दोघे पती पत्नी या दोघांकरताच, कारण घरात काहीच जास्त नव्हतं. ते गरीब लोक होते. जेवढं होतं तेवढंच बनवलं होतं. अतिथी आले म्हणून, महात्माजी आले म्हणून त्यांना जेवायला दिलं. तो माणूस शांतपणे बसला आणि त्यांना जेवण देत राहिला. महात्माजी जेवण करू लागले. महात्माजी म्हणाले, आणखीन आणा, आणखीन थोडं जेवण आणा. त्यावर त्याच्या पत्नीने सांगितलं, आता फक्त शेवटच्या 2च पोळ्या उरल्या आहेत. ते बाहेर जेवायला बसलेल्या महात्माजींनी ऐकलं की आता यांच्याकडे फक्त 2च पोळ्या उरलेल्या आहेत, बाकी काहीच शिल्लक नाही. तो गरीब माणूस 2 पोळ्या घेऊन आला आणि म्हणाला, महाराज हा प्रसाद घ्या. महात्माजींना त्यांनी विचारलं, 2 पोळ्या देऊ का? त्यावर महात्माजी म्हणाले, नको नको, आता नको. त्यांनाही समजलं की आता हे गरीब लोक काय खाणार, म्हणून त्यांनी त्या पोळ्या घेण्यास नकार दिला. त्या गरीब माणसाने हात जोडून सांगितलं, तुम्ही आमचे अतिथी आहात, तुम्ही पोटभर जेवण केल्यानंतर. महात्माजी म्हणाले, ठीक आहे, एक ठेवा. मग एक पोळी त्यांनी ठेवली आणि दुसरी पोळी शिल्लक उरली. त्या महात्माजींचे म्हणजे अतिथींनी डाळ, भात, भाजी खाल्ली. आरामात 5 पोळ्या खाल्ल्या आणि पोटभर खाल्ल्यावर आनंदी झाले. 5 पोळ्या खाऊन त्यांचं पोट भरलं आणि ते त्यांच्या मार्गाने निघून गेले. आता त्या गरीब माणसाच्या घरी दोघे नवरा बायको जेवणाचे उरले होते. त्यांनी जेवणाची सर्व भांडी बाहेर आणून ठेवली आणि ताट लावले. उरलेली थोडीशी भाजी होती, थोडासा भात होता, डाळ होती. त्यातून दोघांनी आपलं ताट तयार केलं. एक पोळी उरली होती, ती दोघांनी अर्धी अर्धी घेतली. मग त्या दोघांचं जेवण केलं. दोघांनी थोडं खाल्लं आणि जसे त्यांनी जेवण केले तेव्हा ते हात धुवायला बाहेर गेले. पूर्वी लोक अंगणात बाहेर जाऊन हात धुवत असत, कारण ही परंपरा आहे की ताटात हात धुवायचा नाही. इतक्या मोठ्या भंडाऱ्यात जिथे 30 ते 40 हजार लोकांचे जेवण बनतं, पण तिथेही कोणी ताटात हात धुवत नाही. ताटात हात धुण्याचा नियम नाही. ताटात हात धुवू नये. खूप लोक असतात जे घरात जेवण करतात आणि जेवण झाल्यानंतर आजकाल आळस इतका वाढला आहे की जेवणाच्या ताटावरनंच उठून जाऊन बाजूला हात धुवायचा त्यांना कंटाळा येतो. म्हणजेच वॉश बेसिनपर्यंत जाण्याची ताकद त्यांच्यात नसते, तर ते तिथेच बसून ताटात हात धुतात. अनेक लोकांचा नियम असतो की जेव्हा जेवणाचे ताट समोर येतं तेव्हा त्यांच्या त्या जेवणाच्या ताटातून थोडेसे अन्न घेऊन देवाच्या नावाने खाली ठेवतात आणि मग जेवण ग्रहण करतात. पाणी जेवणाच्या ताटाच्या 4ही बाजूनी फिरवतात. पुढची कथा ऐका. आता ते लोक नवरा बायको त्यांनी अर्धी अर्धी पोळी खाल्ली, जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर बाहेर हात धुण्यास गेले. बाहेर त्यांनी हात धुतले. जिथं त्यांचं अंगण होतं त्या अंगणात एक झाड होतं. त्या झाडाजवळ एक मुंगूस बसलेला होता. मुंगूस, ज्याबद्दल तुम्हाला माहिती असेलच, साप आणि मुंगसाच्या लढाईत मुंगूस जिंकतो. तो मुंगूस तिथेच बसलेला होता. त्या व्यक्तीने हात धुतल्यावर त्यांचं पाणी मुंगसाच्या शेपटीवर पडलं. शेपटीचा अर्धा भाग ओला झाला आणि जसे शेपटीवर पाणी पडलं तसं त्याचा रंग बदलला. सोनेरी
सोनेरी झाला. त्या सोनेरी मुंगसाने त्याची शेपटी पाहिली आणि त्या व्यक्तीला म्हणाला, भाऊ तुम्ही माझ्यावर पाणी टाकलं तर बघा माझा अर्धा भाग सोनेरी झाला आहे, माझा रंग बदलला आहे, माझी शेपटी सोनेरी झाली आहे. तुम्ही एक काम करा, माझ्या पूर्ण शरीरावर पाणी टाका म्हणजे मी सुंदर होईल. तो गरीब व्यक्ती म्हणाला, नाही मी तर माझे हात धुवून ठेवले आहेत. मुंगूस म्हणाला, ठीक आहे भाऊ, काही हरकत नाही, पण तुम्ही हे सांगा की तुमचा हात धुतलेले पाणी माझ्या शरीरावर पडल्यामुळे माझा रंग कसा काय बदलला बरं, सोनेरी कसा झाला. आता मला माझं पूर्ण शरीर सोनेरी करायचं आहे. अर्ध्या सोनेरी झालेल्या भागात मला रस नाही. आता पूर्ण शरीर सोनेरी करा. उद्या मी परत येतो आणि तुम्ही माझ्या शरीरावर उद्या परत हात धुवा. तो गरीब व्यक्ती म्हणाला, नाही, तू जा, धर्मराज युधिष्ठिरांच्या राज्यात जा. ते यज्ञ करत आहेत. त्या यज्ञात खूप सारे तपस्वी महात्म्य आणि खूप सारे ब्राह्मण लोक आहेत आणि जिथे आणि तपस्वी महात्मा हात धुतात तिथे तू जा. धर्मराज युधिष्ठिर सर्वांना अन्नदान करत आहेत. खूप मोठे यज्ञ चालू आहेत. जा, तुझ्या एखाद्या व्यक्तीच्या, एखाद्या ब्राह्मणाच्या किंवा एखाद्या तपस्वीच्या हात धुतलेल्या पाण्यातून तुझा रंग सोनेरी झाला तर समज महाराजांचा यज्ञ पूर्ण झाला, संपन्न झाला. आता मुंगूस खूप आनंदी होऊन धर्मराज युधिष्ठिरांच्या राज्यात गेले. ब्राह्मणांनी महात्म्यांनी प्रसाद घेतला आणि सर्वांनी हात धुतले, पण मुंगसाचा रंग सोनेरी झाला नाही. आता सर्व लोक जेवण करून दक्षिणा घेऊन ब्राह्मण निघून पण गेले. त्यानंतर धर्मराज युधिष्ठिर म्हणाले, पहा राजांची सभा भरली आहे. त्या राजांच्या सभेत अर्जुन म्हणाला, भीम म्हणाला, पहा आजपर्यंतच्या इतिहासात एवढं मोठं अन्नदान जितकं आमच्या मोठ्या भावाने धर्मराज युधिष्ठिरांनी केलं आहे, इतका मोठा यज्ञ कुणीही केला नाही, इतकं मोठं अन्नदान कोणी केलं नाही, इतकं सोनं चांदी हिरे मोती जे दान दिले आहे इतकं मोठं दान आजवर कुणीच केलं नाही. तेव्हा मुंगूस बोलू लागला. मुंगूस म्हणाला, भीम भाऊ शांत राहा, इथे कुठलाही यज्ञ झाला नाही. यज्ञ तर एका गरीब माणसाच्या घरी झाला होता. तुझं हे केस सोनेरी चमकत आहेत असं कसं बरं. त्यानं सांगितलं, भीम महाराज, जवळच एक गाव आहे. त्या गावात एक गरीब माणूस राहतो जो खूप श्रद्धा आणि भक्तीने देवाला मानतो. त्याला जे काही भिक्षेमध्ये मिळतं त्यात जेवण बनवून तो खातो. त्याने जेवण करून जसं काही हात धुतले आणि त्याचे पाणी माझ्या शरीरावर पडलं तसं माझं अर्ध शरीर सोनेरी झालं. त्यांनी सांगितलं, युधिष्ठिरांच्या यज्ञात जा. जर तुझं पूर्ण शरीर सोनेरी झालं तर समज त्यांचा यज्ञ पूर्ण झाला. पण ऐक भीम, तुझा यज्ञ अजून पूर्ण झाला नाही. मी इथे बसलो आहे, भिजत राहिलो, पण माझं शरीर सोनेरी झालं नाही. आणि तुम्ही म्हणतात धर्मराजांनी एवढं मोठं यज्ञ केलं, एवढं मोठं दान केलं. तो गरीब माणूस होता आणि त्याच्या हात धुण्यामुळेच माझं शरीर बदललं. इथे तर खूप लोकांनी खाल्लं, काही झालं नाही. इतक्या ब्राह्मणांनी खाल्लं, काही झालं नाही. आता श्रीकृष्ण त्या सभेत बसले होते. श्रीकृष्ण मंद हसत होते. अर्जुन म्हणाला, हे श्याम, हा मुंगूस कोण आहे आणि हा काय सांगत आहे, आम्हाला माहिती नाही. तुम्ही सांगा, यज्ञ पूर्ण झाला की नाही. आता सभेत चर्चा होऊ लागली की धर्मराजांनी एवढे पैसे खर्च केले पण त्यांचा यज्ञ पूर्ण झाला नाही. मुंगूस म्हणत आहे की यज्ञ तर पूर्ण झाला नाही. जोपर्यंत पूर्ण शरीर सोनेरी होणार नाही तोपर्यंत यज्ञ पूर्ण होणार नाही, संपन्न होणार नाही. आता श्रीकृष्णजींना विचारलं तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, ऐका, तुमचा यज्ञ अजूनही पूर्ण झाला नाही, म्हणूनच त्याचं शरीर अजून पूर्ण सोनेरी झालं नाही. जेव्हा तुमचा यज्ञ पूर्ण होईल तेव्हा त्याचे शरीर नक्कीच सोनेरी होईल. अर्जुन म्हणाला, प्रभू, माझ्या भावाने जितका मोठा यज्ञ केला आहे तसा यज्ञ आजवर कोणीही केला नाही. जर कोणी केला नाही तर त्याचं अर्ध शरीर सोनेरी कसं झालं नाही हे सांगा. आधी जर एवढा मोठा यज्ञ कोणी केला नाही तर त्याचं पूर्ण शरीर सोनेरी होणार असेल तर अजून त्याचं अर्ध शरीर सोनेरी कसं झालं नाही बरं. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मुंगूस सोनेरी कसा झाला. अर्जुन, हा मुंगूस त्या गावात गेला होता. तो एक गरीब माणसाकडे गेला. तो देवाला श्रद्धा आणि भक्तीने स्मरण करतो आणि देवावर खूप श्रद्धा ठेवतो. त्याच्या मनात कुठलाही छलकपट नाही, सरळ स्वभावाचा होता. तो जेवणासाठी बसला होता. तसाच एक अतिथी आला. त्याने आपले ताट पुढे केले आणि संतोषजनक जेवण त्याला देऊन टाकले. आपले संपूर्ण ताट त्याने अतिथीला अर्पण केले. त्यानंतर उरलेली अर्धी पोळी त्याने खाल्ली आणि अर्धी पोळी त्याच्या पत्नीने खाल्ली. संतोषजनक भावनेने त्यांनी अतिथीला जेवण दिले. जे मिळाले ईश्वराने आभार मानून त्यांनी ते खाल्ले. तर संतोष आणि भक्ताने हात धुतल्यावर त्याचे हात धुण्याचे पाणी मुंगसाच्या शरीरावर पडले. तेव्हा त्या मुंगसाचे अर्धे शरीर सोनेरी झाले. अर्जुन म्हणाला, प्रभू, हे काय झालं. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुन, तुझ्या भावाने करोडो रुपये खर्च करून तो यज्ञ केला. त्याने जितके पुण्य मिळाले नाही त्यापेक्षा अधिक पुण्य त्या खऱ्या भक्ताला मिळाले, त्या संतोषी भक्ताला मिळाले, ज्याने एका खऱ्याची तपस्वीला जेवण दिले. कारण तुझ्याकडे करोडो रुपये आहेत म्हणून तू करोडो रुपये खर्च करू शकलास, पण त्या व्यक्तीकडे फक्त एक
ताट जेवण आणि 5-6 पोळ्या होत्या. त्याने त्याचे संपूर्ण दान केलं. जे त्याच्याकडे होतं सर्वस्व दान केलं. तेव्हा त्याला अधिक पुण्य मिळालं. त्याच्या सर्वस्वाच्या नावावर फक्त ताटातील जेवणच त्याची संपत्ती होती. तीच त्याची मालमत्ता होती. अर्जुन म्हणाला, आता याचे पूर्ण शरीर सोनेरी कसे होईल? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, तुझ्या राज्यात कोणी भुकेला आहे का? आधी त्याला शोध घेतला तर कळाले की जंगलात एक महात्माजी उपाशी बसले होते. तपश्चर्या करत होते. धर्मराजांच्या यज्ञात सर्व ब्राह्मणांनी जेवण केले होते, पण एका व्यक्तीने केले नव्हते. तो तपस्वी तिथे बसलेला होता. त्या महात्म्याला बोलावण्यात आले. विनंती करण्यात आली की चला आपण जेवण करा. त्यांना जेवण दिले गेले आणि जसे त्यांनी हात धुतले, त्यांचे हात धुण्याचे पाणी मुंगसाच्या शरीरावर पडले आणि त्यांचे संपूर्ण शरीर सोनेरी झाले. पुढे पासून मागपर्यंत तो एकसारखा सोनेरी झाला आणि तिथेच एक घंटा बांधलेली होती आणि ती आपोआप टणटण वाजू लागली. युधिष्ठिरचा तुमचा यज्ञ संपन्न झाला. यज्ञ कधी संपन्न होतो? जेव्हा जेवण दिले जाते. कोणताही यज्ञ करा, पण जोपर्यंत अन्नदान गरजू लोकांना करत नाही, खरा संत ऋषीमुनींना दान करत नाही, तोपर्यंत यज्ञ पूर्ण होणार नाही. सर्वश्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेवण केलेल्या थाळीमध्ये हात धुतल्याने थाळीमध्ये असलेल्या अन्नाचा अपमान होतो आणि त्यामुळे माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होतात आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये गरिबीही येते. म्हणूनच जेवणाच्या थाळीमध्ये कधीच हात धुवू नका. जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.